ठाणे येथील कोपरी आनंदनगर विभागात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। कोपरी आनंदनगर विभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भीम सैनिकांनी जोरदार आंदोलन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून भीम सैनिकांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध करत त्यांच्या फोटोवर जोडे मारून निषेध व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा देशाचा तडीपार गुंड, या गुंडाला बाबासाहेब नागरिकांना स्वर्गात जायला मिळेल असं बोललं होतं। पण माझी एक विनंती की पोलिसांना ह्या तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही। कारण चांगले चांगले लोक पोलीस स्टेशनमध्ये स्वर्ग पण बघितलंय, नर्क पण बघितलं, देव पण बघितलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर। फक्त हा माणूस वाचला कसा काय? हा तडीपार गुंड बाबासाहेबांबद्दल असं जर बोलत असेल तर आमच्यातला लहानात लहान तरुणातला तरुण भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त पेटून उठल्याशिवाय राहण्यानं रक्त खवळलेलं आहे। तर ह्या माणसाने आम्हाला माणसातून माणसामध्ये उभं केलं। त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। तर फक्त आमची एक जाती होती, बाकी आम्ही नाही केला गे। आंदोलनात विभागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता। यावेळी विभागातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बनकर, पत्रकार आनंद कांबळे, प्रवीण गायकवाड, हिरा वानखेडे, विजय दळवी, तुबाळे, बाळा हाटे, शरद वायदंडे, राहुल कांबळे, ॲडव्होकेट सुभाष भोसले, रवींद्र बच्चाव, हरीश दारोळे, साहिल बनकर, वृषाली जाधव दळवी, आशा लोंडे, मंगल बैसाने, सोनाली सरदार आणि अन्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी बाबासाहेब के सम्मान में हम सब मैदान में अशा घोषणा देत आपला विरोध व्यक्त केला। भीमसैनिकांच्या या आंदोलनाचे विभागात एकजुटीचा संदेश दिला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित केले। या मागणीसाठी ही निषेध रॅली या ठिकाणी केली येत नाही। दरवेळी संविधानाचा अपमान झाला म्हणून आमचा एक बळी गेला। दरवेळी आमच्या ठिकाणी होतं। हे सगळं करण्याचं कारण ईव्हीएम असू शकतं, जे ईव्हीएम वरून सगळ्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी हे यांनी मुद्दाम केलेलं आहे। आज परवाची गोष्ट, काल ऐकलं आम्ही गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये मोदींच्या विभागात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला। कुठलाही मीडिया या ठिकाणी दाखवत नाही। मीडिया विकलेल्या गेलेल्या आहेत। सर्व जनता याबद्दल जागृत आहे आणि आता आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही न्याय मिळवणार। आमच्या हक्कासाठी संघर्ष लढलेला आहे। आम्ही संघर्षातून जन्मलो आलो। आमचा मागे आंबेडकर, शाहू फुले यांचा वारसा आहे आणि महाराष्ट्र पुन्हा पुढे झुकणार नाही या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। आणि आंदोलन जोपर्यंत अमित शहा राजीनामा देणार नाही तोपर्यंत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून हे आंदोलन चालू राहील अशी आमची मागणी आहे। मुंबई डेडलाईन 24 साठी गणेश खरात, ठाणे। सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, यवतमाळ, अमरावती, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, आसनगाव, कसारा, वाशिंद, कर्जत, कल्याण, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, पनवेल, वाशी, अंधेरी, दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत। आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा। एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।